स्पर्धा खर तर फेब्रुवारी महिन्यामध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खर तर हेमांगीताई मस्कर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जे नगरसेविका आहेत त्यांच्या नावानं तुम्हाला ही स्पर्धा जरूर पाहायला मिळेल. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. गोलंदाज दाखल होतोय राऊंड द विकेट. पहिला बॉल समोर बॅटर विशाल होते आणि विशालचा पहिला स्ट्रोक चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. सो मच. सुदर्शन जाधव आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल तुम्ही पाहताय खर तर बाउंड्री लाईनच्या बाहेर दाटलाय. विशालच्या बॅटमधून हा चौकार आला. हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेचलाय, पुल केलाय आणि पुल बॉल होतोय गुल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल, 4 धाबा. दुसरा चौकार बॅट्समन विशाल भारतीच्या बॅटमधून बॉल सीमा पार. 8 धावा धाफलकावरती तुम्हाला पार मिळते. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, फॉरनच बाद. खर तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि विशाल भारतीला इथून मैदान सोडावं लागतंय. धक्का पहिला टीम बोथ संघाला. फॉरनच बाद. दाखल होतोय. विशाल यांचे बंधू विकास मैदानावरती दाखल झाले. 2 चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर विकेट मिळतीये. धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 8 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. 5 ओव्हरची ही देखील मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही संघ आपण पाहतोय खरं तर एकामेकाच्या विरोधात खेळत असताना कित्येक वेळा आमने सामने आपण जरूर पाहिल्यात आणि त्यातल्या त्यात कुळगावाडी बोथ म्हटलं की शंकर पाटील, योगेश पाटील, खर तर जिबाळा, मग ओमकार जाधव असतील, त्यानंतर अमित डांगरे असतील, विजय असतील, परंतु तितकाच तिखट क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. सुदर्शन जाधव एक चांगला खेळाडू आहे. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट आपण पाहिलाय टीम कुळगाव संघाच्या माध्यमातून. फक्त दिशा दिली आहे. विकासची झकास कामगिरी तुम्हाला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक पाठमोरा कुशल भोईर प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्न अपुरे पडलेत. बॉल सीमा पार, चौकार. बारा धाबा धाफलकावरती जोडल्या गेल्या. टीमची टोटल पुढे सरकत असताना या माचचा आनंद घेतात आमचे ढोलकी वादक स्वप्नील जाधव. त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. खर तर कलाकार हा कधीच लपत नसतो, त्यामुळे स्वप्नील जाधव आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चेंज द बेस्ट गतीमध्ये परिवर्तन आपण पाहिलं. बोटं विखुरली आणि फिंगर रोल करत असताना डॉट बॉलची समाप्ती होती. विकासला तुम्ही पाहताय मोठ्या फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा बिलकुल नव्हत्या. हलका हाताने बॉलला ढकलायचं होतं, नाही जमलं. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक खेळायचं होतं, नाही जमलं. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. बारक्या पाडावे येतोय बॉलवरती आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना आकाश पाडावेला तुम्ही पाहताय, जो मात्र संघाचा एक तारणार खेळाडू आहे. आज इनफिल्डच्या आतमध्ये आणि तर तुम्ही त्याला सीमारेषेवरती नेहमीच पाहताय, परंतु इथे डॉट बॉलची समाप्ती होत असताना धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती पहिल्या ओव्हरच्या अंती जाऊन पोहोचले धावा 12 तुम्हाला पार मिळते. चांगली सुरुवात मैदानावरती जरूर झाली आहे, परंतु एक धक्का देखील लागलाय. टीम बहुत संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय अजूनही योगेश पाटील सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाज बाळा. सिद्धार्थ
गोलंदाजी मार्कवरती सिद्धार्थ आलेत. षटक क्रमांक 2, पॉवर प्लेचा षटक क्रमांक 2 तुम्हाला जरूर पार मिळेल. दोन नामांकित पंच तुम्हाला मैदानावरती पार मिळतात. कुणाल पेनकर सर फ्रॉम बदलापूर गाव त्यांच्या साथीनं आमचे मुंबईचे एक नामांकित पंच विवेक सर तुम्हाला मैदानाच्या जरूर पार मिळतील. चांगली अंपायरिंग अमित डांगरे सरांची आपण पाहिली, परंतु आज इनॅक्शन मध्ये फुलटॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉनला खेळाडू उपस्थित, डीप मधून रॉकेट थ्रो तुम्हाला जरूर पार मिळतोय, परंतु इथे सिंगल मिळतीये. अमित डांगरे सरांना आपण पाहतोय. खरं तर एलपीच्या आतमध्ये मिडॉनच्या क्षेत्रामध्ये ते उपस्थित होते, परंतु अखेर त्यांच्या हातामधून बॉल निसटला, त्यामुळे इथे एक सिंगल मेल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली 13 धावा. शंकर पाटीलला आपण पाहिलं, जो मात्र 6 चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा होता. बऱ्याचशा घडामोडी त्यांनी पाहिल्यात, त्यामुळे आता 7वा बॉल फेस करत असताना पहिला बॉल त्यानं हलक्या हातानं ढकललं, त्यानंतर एक सिंगल एकबटली. विकासच्या बॅटमधून एक चौकार आलाय, त्यामुळे धावफलक देखील पुढे सरकतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास दुणावलाय विकास भारतीचा या मॅच मध्ये. अजून एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला खेळाडू उपस्थित. कुशल भोईरला तुम्ही पाहता, ज्याने एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर धक्का लागेल दुसरा. विकास भारती आलाय मैदानाच्या बाहेर. फलंदाज सो मच. एक चौकार ठोकलाय, पुढचा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. इम्बिडच्या वरनं खेळायचं होतं, तिथे आपण पाहिलं कुशल भोईर उपस्थित होते. खरं तर कुशल भोईर म्हटलं की फिरकीचं आक्रमण तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल आणि नेहमीच संघाला ते लीड करत असतात. आणि आज देखील जिथे कमी तिथे आम्ही हे चित्र आपण पाहिले. मागील षटकामध्ये चेंडू सीमारेषेच्या लगत होता, तरी देखील शेवटपर्यंत बॉलचा पाठलाग केला आणि अखेर आता या ओव्हरमध्ये एक चांगला झेल तिथे स्वीकारत असताना आज एक सामना जिंकलाय टीम जांभेरीनं. आकाश सावंत संघनायकाच्या भूमिकेत आहेत. खूप चांगला खेळ त्यांनी आज या स्पर्धेमध्ये दाखवलाय. तर जांभेरी गावची एक मोठी स्पर्धा, खरं तर नगरसेविका पायल किशोर सोरखाते यांच्या नावानं ती स्पर्धा रंगणार आहे. जांभिवली बी वैभव पवार त्या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार यांच्या माध्यमातून मग मोठी स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. पॉवर प्लेचा षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्कवरती सिद्धार्थ आता दाखल होतो. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न सिद्धार्थनं देखील केलाय, त्यामुळे इथून चांगली बॅटिंग बोस टीमला देखील करावे लागेल. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, खेचायचं होतं इनफिल्डच्या बंडा, नाही जमला, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे टप्पा पडला. भरधाव वेगानं बॉल निघून चालला यष्टीरक्षक सिद्धेशच्या हातामध्ये. यस त्यांच्या मागे मास्टरमाइंड खेळाडू सिद्धेशला तुम्ही पाहताय. खर तर मातीतला खेळ खो खो या खेळावरती सिद्धेशचं भरपूर प्रेम आहे. इथे फटका चांगला आहे, ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये आणि बॉल चाललाय लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. षटकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सोनू मैदानावरती खेळतोय. प्रथमेश देसतेला आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल झालाय आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून येतोय. चांगली धावफलक आता तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. अजून एक चांगला फटका त्या दिशेला गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मधून वाराच्या वेगाने झपाट्याने बॉलवरती पोहोचलाय सुदर्शन जाधव, त्यामुळे इथे मिळते ती सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता 20च्या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. अजूनही मैदानाच्या योगेश पाटील सारखा खेळाडू येणं बाकी आहे. किशोर देशमुख सारखा खेळाडू येणं बाकी आहे. बोस टीमचा बिग शो यशचं मैदानाच्या मध्ये येणं बाकी आहे. असे चांगले चांगले खेळाडू तुम्हाला जरूर मैदानाच्या मध्ये येताना दिसतील. परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत मी म्हणेन दोन्ही संघ चांगला खेळ पाहायला मिळतोय. 2 गडी बाद जरूर झाले, परंतु तरी देखील मैदानावरती शंकर पाटील उभा आहे. ही जमेची बाजू आहे टीम बोथ संघासाठी. सिद्धार्थ राईट मोर द विकेट. हा ट्रॅकर बॉल खेचला ऑन साईडला, कसा सोडेल. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या वरून बॉल चाललाय डीप बॅकवर्ड, स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. शंकरचा वार येतोय षटकार.
टीमची टोटल जाऊन पोहोचले 2 ओव्हरच्या अंती धावफलकावरती तुम्हाला धावा पाहायला मिळतील 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या जी सुरुवात हवी होती ती सुरुवात तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या ओव्हरच्या अंती 12 होत्या या ओव्हरमध्ये 14 धावा बसूल केल्या शंकर पाटीलच्या बॅटमधून एक षटकार तर एक सोनूच्या बॅटमधून आपण षटकार पाहिलाय त्यामुळे धावफलक 26 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल षटक क्रमांक 3 कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जिम्मेदारी देतील हे देखील आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा सुदर्शन दाखल होतोय कारण सर्कलची पाबंदी संचारबंदी पूर्णपणे आता हटवून लावली आहे या मॅचमध्ये पंचाच्या माध्यमातून कारण 5 ओव्हरची मॅच जेव्हा जेव्हा आपण पाहिली आहे त्यावेळेस मात्र तुम्हाला 2 ओव्हर पॉवर प्लेचे पाहायला मिळतील 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 1 ओव्हर पॉवर प्ले आपण सातत्याने पाहिले त्यामुळे आता या मॅचमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 3 घेऊन सुदर्शन दाखल होतोय राऊंड द विकेट पहिला बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण डीपमध्ये ओमकार जाधव सरकार बॉलवरती पोहोचलेत आणि अखेर एक चिकी सिंगल मेल सिंगलच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 27 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात बाबू देखील या मॅचचा आनंद घेतात कारण बाबू म्हटलं की टीम कुळगाव संघाचा एक समर्थक आहे आणि जिथे जिथे स्पर्धा असेल वेळ काढून उपस्थित होतात आणि टीमला भरपूर त्याचा सहकार्य असतं त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा धावफलक 27 राऊंड द विकेट हाफ ट्रॅकर बॉल दुविधा मनस्थितीमध्ये होते कोणत्या साईडला फटका खेचायचा आहे आणि अखेर बॅटच्या टोइनला चेंडू स्पर्श झाला आणि सरळ पुन्हा एकदा कुशलच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय त्यामुळे धक्का अजून एक लागेल टीम बहुत संघाला फलंदाज बाद जोडी नेहमीच आपल्याला खेळताना दिसेल मामा भांजे देखील तुम्हाला खेळताना दिसतील किशोर देशमुख शंकर पाटील योगेश पाटीलचा खेळ आपण सातत्याने पाहिला या मॅच मध्ये आता योगेश पाटीलच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे कारण शंकर लवकर आउट झाला या मॅच मध्ये जी कामगिरी करायची होती शंकरला ती आतापर्यंत काही त्याच्याकडून झालेली नाहीये परंतु मैदानावरती प्रथमेश देसलेच्या साथीनं योगेश पाटील तुम्हाला अजूनही मैदानावरती खेळताना दिसेल ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती आपण पाहतोय धावफलक आता चांगल्या धाब्या या मॅच मध्ये सेट झाल्यात बॅटिंग करत असताना टीम बहुत संघाच्या माध्यमातून त्यामुळे इथून थोडासा दबाव टीम कुळगाव संघावरती परंतु आतापर्यंत चांगला खेळ दोन्ही संघाने खेळलाय पंचाकडे पाहिलं अशा अद्भुत नजरेनं खरं तर अभ्यास करायचं होतं योगेश पाटीलला की हा चेंडू कशा प्रकारे टाकतोय त्यामुळे व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये फक्त पंच घेऊ शकतात याची नोंद घ्यायची डॉट बॉल सुदर्शन राऊंड द विकेट पुन्हा एकदा ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न यावेळेस देखील मोठा फटका खेचायचा होता नाही जमलं संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा त्यामुळे बॅटम पॅटच्या बदनं बॉल चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती होत असताना चांगली गोलंदाजी करतोय सुदर्शन या मॅच मध्ये राऊंड द विकेटनं गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ द पेस बोट विकुरली फिंगर रोल केली सलगचा 3रा बॉल आता तुम्हाला डॉट पाहायला मिळेल चांगली गोलंदाजी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच या दोन टीममधून जो संघ विजयी होतोय तो श्री गणेश मानकिवली संघासोबत खेळणार आहे याची आपण नोंद घ्यायची तो सामना 4 ओव्हरचा होईल याची देखील आपण नोंद घ्यायची जय हनुमान क्रिकेट संघ RD11 चांदप आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल सरपंच चषकाचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल एक सिंगल एक पडली दुसरीचा प्रयत्न करतात परंतु नकार दिला अगदी वेगानं मी म्हणेन बारक्या पाडाबे पोचलेत बॉलवरती उचलून फेक करतात दरम्यान एक चिकी सिंगल येते बेल आणि त्याच सिंगलच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल 28 धाबा या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर फक्त 2च धाबा खर्च करत असताना त्याच्या मागचं कारण हाफ ट्रॅकर बॉल तुम्ही त्या मनस्थितीमध्ये होते बॅट्समन शंकर तिथे आउट झाले त्यानंतर सलग 3 बॉल डॉट खेळला योगेश पाटील त्यामुळेच की काय आपण पाहतोय फक्त 2 धाबा इथे खर्च केले आणि अखेर धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल 28 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात 12 बॉलचा खेळ अजून या मॅच मध्ये शिल्लक आहे 12 बॉल मध्ये किती धाबा जमा करेल टीम ओम कोंडेश्वर बोच हे देखील आपण पाहणार आहोत तर दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा संघ राज क्रीडा मंडळ कुळगाव हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी मातेच्या आशीर्वादानं खेळत असतो संघ कुळगाव तर दुसऱ्या बाजूला भोलेनाथाच्या आशीर्वादानं खेळत असतो संघ बोच या मॅच मध्ये आता 12 बॉल मध्ये कमीत कमी 20 धाबा जरी म्हणल्या ना
तर देखील एक चांगली फायटिंग टोटल तिथे उभी राहील आणि त्यानंतर दोन्ही संघ आपण पाहतोय कित्येक वेळा एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत असताना चांगला क्रिकेट आपण पाहायला रफ अँड टफ सामना जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे या मॅच मध्ये. या तीळ मात्र शंका नाही. वेळ अधिकचा खर्च करू नका. षटक क्रमांक 14 घेऊन गोलंदाज तुम्ही पाहता मैदानावरती बारक्या पाडावे दाखल होतोय. आकाशवरती आता विश्वास दाखवलाय या मॅच मध्ये. आकाशला तुम्ही पाहता जो गोलंदाजी मार्गवरती दाखल होतोय. ओव्हर नंबर 4 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. समोर बॅट्समन योगेश पाटील त्याच्या साथीनं सोनू. पहिला बॉल आडवा बाटक घेण्याचा प्रयत्न ऑन साईडला बळवला. बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होईल. एक सिंगल तिथे बेतीय सिंगल वरती थांबावा लागेल आणि याच सिंगलच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचला. 29 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. धावफलक 29 29 आकड्यावरती जरूर पाहायला मिळेल. सरपंच चषकाचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. रोख रक्कम 1 लाख रुपये धनराशी असणारी स्पर्धा. मॅन ऑफ द सिरीज साठी चमचमणारी बाईक. ऑन साइडला खेळलाय. फटका चांगला आहे. आकाशला दुसऱ्या बॉलवरती आकाश दाखवलाय आणि बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा गगनभेदी गगनचुंबी स्ट्रोक षटकार. षटकार ठोकला. धावफलक पुढे सरकतोय. 35 35 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. प्रचंड वेगाने आता पुढे सरकत असताना त्यामुळे 35 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. 10 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. नामदेव भंडारी यांचं आगमन झालंय दुपारच्या सत्रामध्ये. मनपूर्वक स्वागत आहे त्यांचंही. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे कारण टीमचा एक अष्टपैलू खेळाडू आहे आकाश. हाफ ट्रॅकर बॉल. पुन्हा एकदा पंचाकडे पाहिलं. बहुत संघ आज करतो तरी काय. जी चूक केली मी म्हणेन शंकर पाटीलनं तीच चूक मैदानावरती सोनू करतोय कारण या बॉलवरती मोठे स्ट्रोक यायला हवे. हाफ ट्रॅकर बॉल पॉइंटला देखील बाहेर येऊ शकला असता परंतु इथे वाईट घेण्याच्या नादात मी म्हणेन सोनू इथे बीट झालाय त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती होत असताना इथे हाफ ट्रॅकर बॉल खेचण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल. 2 धाबा इथे एकवटल्या आणि आता 2 धावांवरती थांबावं लागेल. कल्पेश जाधव भरपूर वेगानं बॉलवरती पोहोचले त्यामुळे 2 धाबा इथे मिळतील. त्या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक 37 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. धावफलक वेगानं आता पुढे सरकत असताना या मॅच मध्ये षटक क्रमांक 4 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. 8 बॉलचा खेळ शिल्लक. इथे घडले काय तर पंच आता दंडित करतात. खरे तर अतिरिक्त बाउन्स होता त्यामुळे पंचांनी 1 फॉर दी ओव्हर हा इशारा देखील केला. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव फलकावरती जोडली जाईल आणि त्याच धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. 38 धाबा 38 रन स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळतील. राऊंड द विकेट. फ्रीडचा बॉल नाहीये तर ऑन साइडला खेचलाय. डीप मध्ये खेळाडू आणि अखेर एक चांगला जेल तिथे स्वीकारलाय त्यामुळे अजून एक फलंदाज सोनूला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बा देसले हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगला खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा यशकडे झेल येतो त्यावेळेस तो जो झेल स्वीकारत असतो चांगलं क्षेत्ररक्षण तो करत असतो परंतु आज बॅटिंग त्याला करायचे या मॅच मध्ये त्यामुळे त्याच्यावरती विश्वास दाखवलाय संघ नायकानं. किशोर सारखा खेळाडू मागे ठेवलाय आणि यशला पुढे धाडलंय. इथे हा फटका चांगला आहे. गोल गिरकी घेऊन फटका घेतला. एक सिंगल तर एक पडली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यश करतील आणि अखेर 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल.
आणि दुसऱ्या धावेसाठी यशला इथून मैदान सोडावं लागतंय, त्यामुळे धक्का लागेल भोज टीमला. फलंदाज बाद. वाजतायत का वाजू नये देखील, कारण दोन धाबा एकवटण्याचं धाडस त्याने केलं. अगदी सुतापासून थोडस तो दूर राहिला, परंतु हरकत नाहीये. धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल 39 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. नवीन बॅट्समन मैदानावरती किशोर देशमुख मैदानावरती दाखल होतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे आणि ज्यांचा गोड आवाज सध्याच्या घडीला या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये दुमदुमतोय, असे आमचे मुख्यची बोराडे यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तेजस मेहेर गोलंदाजी मार्गवरती दाखल होतोय. बाळा मैदानावरती दाखल झालाय. 39 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. ओव्हर नंबर 5 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. तुम्हाला जरूर ओव्हर नंबर 5 चा खेळ पार मिळेल. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. पहिला बॉल घेतला ऑन साइडला 12च्या विरोधात. हा बमका गोळा बॉल सीमा पार. षटकार. खूपच रोमांचकारी षटकार ठोकला. षटकाराच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. 45. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. इथे ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या बॉलनं खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय. गोरदास बाळाच्या विरोधात बमका गोळा आपण पाहिला. षटकार तिथे वसूल केला. गतीमध्ये मिश्रण घेतला ऑन साइडला. सुदर्शन जाधव बॉल वरती पोहोचतोय आणि अखेर सोप्पा झेल तिथे कंप्लीट करत असताना योगेशला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. एका मागे एक बॅटर आउट होत चालेत. कुठेतरी स्वप्नील जाधव यांना देखील वाटत असेल की मी देखील बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल हो, माझा नंबर कधी लागेल, परंतु हरकत नाहीये. यंगस्टर खेळाडूंना ते संधी देतात आणि सध्या मेंटॉरच्या भूमिकेत आहेत. नवीन बॅटर मैदानावरती राज. राईट अमोर द विकेट, लेफ्ट राऊंड द विकेट ना. हा फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक ओमकार जाधव त्यांच्या डोक्यावरनं बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. राज पण तुम्हाला पार मिळेल. पहिला बॉल फेस करतोय. अखेर बॉल सीमा पार. षटकार. एक्कावन्न धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 50 अप. टीम बहुत संघाच्या धाबा तुम्हाला पार मिळतील. तेजस लेफ्ट राऊंड द विकेट न पुन्हा एकदा गोपणी सारखी बॅट फिरवली. इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना वाईल्ड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय, त्यामुळे टीमची टोटल 51 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. शेवटचा एक बॉल आता शिल्लक आहे. जे करायचे ते शेवटच्या बॉलवरती बॅट्समन राजला
आडवा बाटणं खेळण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल. शेवट गोड केले मी म्हणेन गोलंदाजानं आणि त्यामुळे धावफलक 51 याकड्यावरती तुम्हाला पाल मिळेल. श्री गणेश मानकिवली टीमची कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठाच्या बाजूला येऊन थांबायचं, कारण यानंतर आपली मॅच आहे. 52 धावाचं टार्गेट या मॅच मध्ये आणि पुन्हा एकदा या धाबा चेस होतील की रोखल्या जातील या मॅचचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक जवेली गावचा एक गोड आवाज महेशजी दुळे सर. धन्यवाद. 12 किती? राहुलजी चव्हाण सर आणि धन्यवाद डीजे. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. एका बाजूला ओमकोंडेश्वर भोज आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना राज क्रीडा मंडळ कुळगाव या दोन संघांदरम्यान आपल्याला हा सामना पाहायला मिळणार. एका बाजूला खरं तर कुलगाव संघाने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 51 बनवले आणि आता 52 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. सलामीची जोडी कुलगाव टीमच्या वतीने आपण पाहतो सुदर्शन जाधव आणि सिद्धेश राऊत. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो तितक्याच ताकदीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विशाल भारती. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ, कारण दोन्ही संघ बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी अंतर्गत आपल्याला पाहायला मिळतात आणि हा दर्जेदार सामना निमित्त फक्त एकच, जय हनुमान क्रिकेट क्लब RD11 चांदप आयोजित सरपंच चषक 2025 मॅचला सुरुवात झाली आहे. आणि आपण पाहिलं तर व्हेरी फर्स्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न होता बॅकफुटला जाऊन, परंतु बॅटची आतली कडा लागली आहे, धाव मिळणार नाहीये. सिद्धेश राऊतला आपण पाहतो स्ट्राईक एंडला 52 धावा. खरं तर आज प्रत्येक मॅच मध्ये एक एक धाव या ठिकाणी आपण पाहिले तर चेस होताना आपण पाहिलेली आहे. आणि या 52 धावा आता मात्र टीम कुळगाव संघाला बनवायचे या मॅच मध्ये.
हो शॉट ऑफ गुड लेन यावेळेस ऑन साईडला आपण पाहतोय गॅप शॉट सिलेक्शन डीप मध्ये बॉल चालला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि योगेश पाटीलने या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गुड फिल्डिंग 100% एफर्ट कौतुकास्पद कामगिरी झाल्यानंतर टाळ्यांचा या ठिकाणी आपल्याला गजर पाहायला मिळतो आणि खरं तर आपण भरपूर दूरवरचं अंतर योगेश पाटील आपला लॉंग ऑन पासून मिड विकेटला येत असताना या चेंडूला पॉज त्यांनी केलेला आहे थांबवलंय आणि किमान आपल्या संघासाठी 2 धाबा वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे 1 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक द्वितीय क्रमांकाचं 50,000 तृतीय चतुर्थ आणि 5व्या क्रमांकासाठी प्रत्येकी 25,000 रुपयाचं पारितोषिक असणारे बॉल जाईल स्विच हिटच्या माध्यमातून आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक बॉल सीमा पार षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आणि आता विशाल भारतीवरती आक्रमणाला सुरुवात झाली आहे सिद्धेश राऊतचा फटका आपण पाहतोय फॉलिंग स्वीप करत असताना आपण पाहतोय चांगला स्ट्रोक त्याने खेचला मागे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगला ज्या ठिकाणी आपण पाहतो हा स्ट्रोक पाहायला मिळाला परंतु एका टप्प्या अखेर या ठिकाणी लगेचच बॅकअप सुद्धा देण्यात आले चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी राज असतील समीर असतील अनेक खेळाडू एकत्र गोळा झाले आणि त्यानंतर चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे चांगलं कमबॅक धाबा वाचवण्याचा प्रयत्न त्यांना माहिती आहे पहिल्या सत्रामध्ये 51 आल्या कुठेतरी 10ची अगदी आपण पाहतो मिनिमम सरासरी आपल्याला पाहायला मिळते आणि या सरासरीमध्ये या धाबा आपल्याला रोखाव्या लागणार आहेत चांगलं क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये करायचं आहे ऑन साइडला या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक योगेश पाटील त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल सीमा पार हिट्स आउट टॉप दी पार खणखणीत षटकार खूपच सुरुवात अप्रतिम पाहायला मिळते मागे चालला बॉल शॉर्ट थर्ड मानला चांगलं क्षेत्ररक्षण आहे 1 धाव मिळेल आणि एका धाबेच्या मदतीने संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती 15 धाव आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात याच दरम्यान विलास नारायण घोडविंदे यांच्या ठिकाणी आगमन झालं त्यांचं मनपूर्वक स्वागत चला सन्माननीय विलाजी घोडविंदे यांना विनंती राहील की आपण व्यासपीठावरती याचं आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय पहिल्या षटकामध्ये धावा धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात 15 धावा 52 धावांची गरज या मॅच मध्ये षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज योगेश आले बारवी निसर्ग धाब्याच्या एंडकडून षटक तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता सध्या आपण पाहतो चांगली दर्जेदार गोलंदाजी करावी लागणार आहे या मॅच मध्ये ओम कोंडेश्वर भोज संघाला पहिल्या षटकामध्ये 15 धावा धावफलकावरती आणि यानंतर योगेश पाटीलचे षटक धावसंख्या धावफलकामध्ये स्थिरावले स्विच हिट चांगला स्ट्रोक बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक दर्जेदार चौकार
बॉलवरती डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर चौकार आता योगेश पाटीलच्या विरुद्ध देखील आक्रमणाला सुरुवात झाली आहे, परंतु एक तेरी तो एक मेरी अशी गोलंदाजी करत असताना बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी अब हमारी हे सांगतात योगेश पाटील. 19 धाव फलकावरती आहेत. पिटूचं हे षटक तुम्हाला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये 15 धावात चांगले बॅटिंग राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाने केलेली आहे. यावेळेस आपण पाहतो ऑनसाइडला वाईडिस्ट लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. बहुत संघाचं विशेष कौतुक करावं लागेल. तिने फॉर्मॅट मध्ये अत्यंत चांगली आहे. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो बॅटिंग करत असताना 51 धावा 50 अप धावसंख्या त्यांनी बनवली आहे. गोलंदाजी मध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी चांगली गोलंदाजी होती योगेश पाटीलची आणि चांगलं तितकं क्षेत्ररक्षण देखील. ऑनसाइडला पुन्हा एकदा डीप मध्ये बॉल चालला. क्षेत्र 30 निवडण्यात आले. तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. एकाक्या धावेने स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न करतायत सुदर्शन जाधव आणि सिद्धेश राऊत. 21 धावा 21. सकाळपासून आपण पाहिलेल्या प्रत्येक धावसंख्या ही या ठिकाणी चेस झालेली आहे. प्रत्येक धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रत्येक संघाला आपण पाहिलेला विजय संपादित केलेला आहे. ऑन साइडला चांगला स्ट्रोक आपण पाहतोय सिद्धेश राऊतच्या बॅट मधून. ताकदीचा प्रचंड वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने केले हवाई सफर. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. तर षटकार गेल्यानंतर प्रत्येक वेळी हे गाणं आम्हाला ऐकायला मिळालं, परंतु एक चेंडू 6 धावांची गरज असताना तेव्हा हे गाणं ऐकल्यानंतर अनेक प्रेक्षकांना बरं वाटणार आहे. लक्षात घ्या, कारण आता सामना अगदी मध्यांतरापर्यंत पोहोचलेला आहे. धावफलकावरती एकंदरीत 27 धावा आहेत. 27 52 धावांची गरज आहे. म्हणजे आता विजयासाठी एकंदरीत 25 धावांची गरज आहे 18 बॉल मध्ये. 18 बॉल 25 चा समीकरण. या मॅच मध्ये नेक्स्ट मॅच विनर वर्सेस श्री गणेश क्रिकेट संघ माणिकिवली या दोन संघांदरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 षटकांची ती मॅच होईल. 18 बॉल 25 धावांची गरज. सलामीची जोडी चांगली पार्टनरशिप बिल्टअप करते. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा विशाल. कमबॅक करावं लागणार आहे. पहिलं षटक थोडस महागडं राहिलं विशालचं, त्यानंतर योगेश पाटीलने हाताळलं आणि आता ज्या ठिकाणी आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न होता, स्लाइस करण्याचा, परंतु संपर्क झाला नाहीये. बॅट आणि बॉलचं कारण शरीरापासून थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गोलंदाज विशाल भारतीने. आउटसाइड द ऑफस्टंप हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. तोपर्यंत व्हाईट बॉल. 29 धावा झालेले आहेत. बिबेन जाधव सर तुम्ही पाहतात मुख्य पंचाच्या भूमिकेत. यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला बेस्ट टायमिंग स्ट्रोक. फलंदाज होईल बाद. धक्का पहिला लागेल राज क्रीडा मंडळ कुलगाव संघाला. सुदर्शन जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. टार्गेट या मॅच मध्ये आणि आता पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये थोडस बदलाव करण्यात आला. विशाल भारतीला या ठिकाणी विकेट मिळाले. त्याला माहिती आता कमबॅक करावं लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये 15 धावा याच गोलंदाजाने खर्च केलेले आहेत आणि आता तोच विशाल भारती सध्या या मॅच मध्ये कमबॅक करतो. पहिला चेंडू वाईड आला, अतिरिक्त स्वरूपात धाव मिळाली, परंतु आता या मॅच मध्ये आपण पाहतो विकेट फार महत्वाची होती आणि सुदर्शन जाधवला या ठिकाणी बाद करण्यात त्याला यश मिळालेलं आहे. कमबॅक करावं लागणार आहे.
न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतो इनाट नंबर 3 च्या पोझिशनला वन डाऊन साठी तेजस मेहर. हो या ठिकाणी आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल आणि एकच धाव या दरम्यान मिळेल. यश देसलेला तुम्ही पाहतायत लगेचच बॅकअप साठी अगदी आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला मात्र उपस्थित होते आणि एकच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी विशाल भारतीला या मॅच मध्ये करायची आहे. हे निर्णायक षटक या मॅचच्या दृष्टिकोनातून राहील. कदाचित या षटकामध्ये धावा कमी आल्या ना तर मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये समीकरण तुम्हाला पुन्हा एकदा वेगळं पाहायला मिळणार आहे. गोलंदाज सज्ज विशाल, स्ट्राईक एंडला सिद्धेश. धमाकेदार सुरुवात सिद्धेशच्या बॅट मधून आपण पाहिल्या. 2 षटकार 1 चौकार ऑलरेडी त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. हो पुन्हा एकदा लिडिंग एज फलंदाज होईल बाद. समीर झांजेने टिपलाय सेन. फलंदाजा ठिकाणी होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक दुसरा लागेल. मोठी विकेट या मॅचची प्राइज विकेट मिळवली आहे विशाल भारतीने. फलंदाज बाद. आणखी एक धक्का या ठिकाणी लागलेला आहे. खरं तर सुदर्शन जाधव नंतर सिद्धेश राऊतला देखील मैदान सोडावं लागतंय. अगदी आपण पाहतो चांगले बॅटिंग त्याने केले हरकत नाहीये. संघाला आपण पाहिलं तर एक मजबूत स्थितीमध्ये देऊन ठेवलंय ते राजकडा मंडळ कुलगाव टीमला. न्यू बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर विजय भोईर आले. 23 धावांची गरज आहे 15 बॉल मध्ये. हो कट करले यावेळेस आपण पाहतो पॉइंटला आणि एकच धाव मिळेल. कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. लाईन रीड केली आहे विजय भोईरने. संघाचे संघ नायक आहेत आणि आता अप्रतिम खेळ त्यांना देखील या मॅच मध्ये करावा लागणार आहे. एक सिंगल धाव सिंगलने स्वतःच खातं उघडलंय. तेजस आणि विजय भोईर सध्या मैदानामध्ये खेळतात. धावत संख्या धावफलकामध्ये 1 ने पुढे जाईल. टीमची टोटल 30 धावा. 22 धावांची अजूनही गरज आहे. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल या ठिकाणी केला जातो. विशाल भारतीला माहिती आहे सामना फार महत्वाचा आहे. पहिल्या फेरीतील अंतिम सामना. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल जाईल सरळ लॉंग गॉनला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. बॉल सीमा पार खणखणीत आलेला षटका. छत्तीस धावा धावफलकावरती या फटक्याची नितांत गरज होती आणि आता विशाल भारतीवरती आक्रमण. क्लीन बोल्ड. फलंदाज होईल बाद. पडतावा लागणारे तेजस मेहरला सुद्धा माघारी. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 विशाल भारतीने कमालच केली आहे. अगदी आपण पाहतो ब्रेक थ्रू मिळवल्यानंतर पाठोपाठ 2 धक्के देखील या षटकामध्ये त्याने दिलेले आहेत. टीम कुळगाव संघाला फलंदाज बाद. पाहतोय फार मोठी जिम्मेदारी या मॅचची. धावत संख्या धावफलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एकंदरीत 36 धावा आहेत. अजूनही 16 धावांची गरज आहे. उर्वरित 12 चेंडू मध्ये बनवाव्या लागतील 16 धावा. चला भोज टीम जास्त वेळ घेऊ नका. लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवायचे. 12 बॉल 16 धावांची गरज. बारा बॉल आणि आता 16 धावांची गरज. चला सामना स्पीडअप करा. पंचांना विनंती राहील कारण
अजून एकंदरीत आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत. सेकंड राऊंड मधून 2 सामने आणि थर्ड राऊंडचा एक सामना आपल्याला कव्हर करायचा. लक्षात असू द्या, दिवसामध्ये जो संघ क्वालिफाय होणार आहे तिसऱ्या मॅच पर्यंतच धाबा काउंट केल्या जातील. याची सर्व संघाने आणि खेळाडूंनी देखील नोंद घ्यायची. मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्हाला केवळ 3 मॅच मध्ये जास्तीत जास्त धाबा बनवाव्या लागणार आहेत. जर मालिका विराचा हकदार या स्पर्धेचा व्हायचा असेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. 12 बॉल 16 धावांची गरज. गोलंदाज सज्ज प्रथमेश देसले. 12 चेंडू 16 धावांची गरज. बारा बॉल 16 धावांची गरज आहे. खरं तर वराडे गावचा एक ज्युनियर समालोचक आर्यन धुळे याचे या ठिकाणी आगमन झाले. त्याचे मनपूर्वक स्वागत. ओव्हर द विकेट. पहिला बॉल प्रथम देशनेच आपण पाहतो. एसटी रक्षक बीट मिस्टेक होतीये. धावा ज्या वाचवायचे त्या धावांचा या ठिकाणी अगदी आपण पाहिलं तर पुरेपूर प्रयत्न केला जातोय धाबा बनवण्याचा प्रतिस्पर्धी टीमच्या वतीने. कारण आता माहिती आहे एक धाव फार महत्वाची आहे. ऑलरेडी सिद्धेश सुदर्शन हे फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र चौथ्या आणि 5व्या क्रमांकाच्या फलंदाजावरती जबाबदारी आलेली आहे. एका बाजूला विजय भोईर आणि दुसऱ्या बाजूला ओमकार जाधव. एक धाव मिळते प्रथमेश देसले. पुन्हा एकदा ओव्हर द स्टंप. ज्या ठिकाणी चांगला चेंडू संपर्काने या बॅट अँड बॉलचा जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. एक डॉट चेंडू या मॅच मध्ये पुन्हा एकदा आशा जिवंत करेल ओम कोंडेश्वर भोज संघाच्या या मॅच मध्ये. सामना बॅलन्स आहे. 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति षटकामागे 9.00च्या सरासरीने या धाबा बनवायच्या होत्या. 15 धावांची गरज आहे. माफ करा. उर्वरित 10 चेंडू मध्ये आणि आता आणखीन एक डॉट बॉल. आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला अत्यंत चांगली माहिती देत असताना आपण पाहतोय त्या ठिकाणी पहिला चेंडू जे मात्र लेग बाईची धाव आली आणि त्यानंतर 2 चेंडू बॅक टू बॅक सरळ डॉट आपल्याला पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा आपण पाहतो ओमकार साठी धाव घेण्याचा प्रयत्न. विकेट सॅक्रिफाईस करावे लागणार आहे. फलंदाज होईल बाद. बॅक टू बॅक आपण पाहतो आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळाला आहे. प्रथमेश देसलेने 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज असताना फक्त आणि फक्त एक अतिरिक्त स्वरूपात पहिल्या चेंडूवरती त्याने धाव खर्च केली आहे. म्हणजे विजयासाठी 8 बॉल आणि आता 15 धावांची गरज आहे. तरी पाहायला मिळते चांगली गोलंदाजी प्रथमेश देसले या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय आणि विश्वासाला सार्थकी अशी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त अप्रतिम खेळ. सध्या तरी आपण पाहतो स्टील 2 टू गो. स्ट्राईकला विजय भोईर ज्याला मात्र स्ट्राईक हवी आहे. संघाचा सर सेनापती कॅप्टन कुल आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा चेंडू शरीरावरती आदळतोय. तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. लेग बाईटच्या स्वरूपाने संघाच्या वतीने आपण पाहिले तर धावत संख्या धावफलकावरती एकंदरीत स्कोर कार्ड वरती 38 धावा झालेल्या आहेत आणि आता विजयासाठी तब्बल 14 धावांची गरज. श्री गणेश क्रिकेट संघ माडकिवली संघाचे कॅप्टन पंकज भोले त्या ठिकाणी उपस्थित आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतील. कुल कॅप्टन वाईस कुल कॅप्टन निलेश मराडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. 7 बॉल आणि आता 14 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा आपण पाहतोय अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु संपर्क नाही आहे. प्रत्येक बॉल आपण पाहतोय काय जबरदस्त हाताळाय गोलंदाज प्रथमेश
देशला जर षटक आवडलं असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 12 चेंडू 16 धावांची गरज असताना एकही चेंडू बॅटला या ठिकाणी फेस झाला नाहीये. खरं तर आपण पाहिलं तर 22 आणि लेग बाईच्या माध्यमातून अतिरिक्त धावा मिळाल्या 3, म्हणजे आता विजयासाठी 6 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये ही सामना आपल्याला रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला ओम कोंडेश्वर बोध संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल राज क्रीडा मंडळ कुळगाव. 6 बॉल 13 धावांची गरज. शेवटचं अंतिम षटक कोणाच्या खांद्यावरती दिलं जाईल आणि अंतिम षटकाची जबाबदारी या संघाच्या वतीने कोण पेळवणार हे देखील आपल्याला पाहणं तितकंच गरजेचं आहे. 6 बॉल 13 धावा, 13 धावा 6 बॉल असं समीकरण आता या मॅचचं शिल्लक आहे. शेवटचा सामना पहिल्या फेरीतील आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल तो थेट सेकंड राऊंड मध्ये श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली संघाच्या विरोधात खेळेल. 6 बॉल मध्ये 13 धावा बनवाव्याच लागणार आहेत. कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. लक्षात असू द्या, जर जिंकायचं असेल तर या 13 धावा बनवाव्याच लागणार आहेत. राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला सुरुवातीला आपण पाहतोय सिद्धेश राऊतने काय जबरदस्त सुरुवात करून दिली. असं वाटलं होतं की सामना पूर्णपणे खुला झालाय, परंतु प्रथमेश देशलेचं हे निर्णायक षटक या मॅचला कलाटणी देणारं ठरलेलं आहे. गोलंदाज आपण पाहतोय किशोर देशमुख. 6 बॉल 13 धावा वाचवण्यासाठी या ठिकाणी त्यांचं संरक्षण करण्यासाठी गोलंदाज किशोर देशमुख यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. पहिला बॉल भन्नाट वेगवान चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. डॉट बॉल. धावत संख्या बलकावती स्थिर आपल्याला पाहायला मिळते. 13 धावांची गरज आहे. कोण कोणाचे 3-13 उडवेल या मॅच मध्ये हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. 5 बॉल 13 धावांची गरज. वन मॅच. गोलंदाज किशोर राऊंड विकेट. हो पाहावं लागणार आहे. अंपायर सिग्नल वाईट बॉल. अगदी आपण पाहतो आउटसाइड ऑफस्टमा चेंडू टाकण्यात आलाय. धावत संख्या धावफलकावरती 1 ने पुढे जाईल. अतिरिक्त स्वरूपात टीमची टोटल 40 धावा धावफलकावरती. 52 धावांचं टार्गेट होतं. या धावा कशा पद्धतीने चेस करेल टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव हे देखील पाहणं तितकं गरजेचं आहे. यश देशले, किशोर देशमुख आणि विकास भारती एकत्र येत असताना आपण पाहतोय, परंतु वॅकेंट एरियामध्ये हा चेंडू या ठिकाणी लँड झालेला आहे. 2 धावा मिळतील अमित डांगरेला. संघाला धावा मिळतील 2. एकंदरीत 2 धावेने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 42 धावा, म्हणजे विजयासाठी अजूनही 10 धावांची गरज आहे. चार चेंडू 10 धावांची गरज या मॅच मध्ये. पहिला डॉट आला, त्यानंतर वाईट बॉल आणि आता मात्र धावा मिळाल्या 2. अमित डांगरेला आपण पाहतोय एखादा मोठा फटका पुन्हा एकदा पुनरागमन करून देईल. डोकं वर काढेल टीम कुळगाव या मॅच मध्ये, परंतु गोलंदाज किशोर देशमुख ज्याने बरीच वर्ष क्रिकेट वरती ज्यांनी आदिराज्य गाजवलंय आणि आपण पाहतो कित्येक सामने आपल्या संघाला जिंकून दिलेला हा गोलंदाज आपण पाहतोय किशोर देशमुख. अनुभवाची शिदोरी याही गोलंदाजाकडे, तर दुसऱ्या बाजूला अमित डांगरे त्यांनी देखील बऱ्याच वर्ष क्रिकेटचा अनुभव घेतलेला आहे. स्ट्रायकेंडला आपण पाहतोय व्हाईस कॅप्टनच्या भूमिकेत आहेत. हो या ठिकाणी वेगळ्या स्टाईलने फटका खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क होत नाही बॅट अँड बॉलचा. आणखी एक डॉट बॉल. रनआउटच्या स्वरूपात विकेट बहाल केली जाते. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 5वा लागेल टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला आणि येणारे 3 बॉल 10 धावांची गरज. 3 बॉल 10 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. अतिशय हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, कारण या क्रीडा नगरीचा इतिहास आहे. आरडी क्रीडा संकुल आपण पाहतो ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे आणि प्रत्येक वेळी हा सामना जेव्हा अंतिम षटकामध्ये जातो ना, तेव्हा मात्र तुम्हाला असा थरार क्रिकेटचा पाहायला मिळत असतो. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा जय हनुमान क्रिकेट संघ चांदप RD11 यांच्या वतीने स्पर्धा पाहायला मिळते. खरं तर अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा या विभागामध्ये सरपंच ट्रॉफी 2025 हे शानदार पर्व आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेलेत त्यांचे मनपूर्वक स्वागत. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. लॉंग ऑफला बॉल चाललाय. विकास भारती आलेत. 1 धाव मिळणार आहे. संपर्क व्यवस्थित नाहीये,
परंतु या ठिकाणी एका धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे. 2 बॉल 9 धावांची गरज. आता मात्र चौकार आणि षटकाराला गवसणी घालणं गरजेचं या मॅच मध्ये. टीम राज क्रीडा मंडळ कुलगाव संघाला अभी नाही तो फिर कभी नाही या स्पर्धेची तब्बल तुम्हाला 365 दिवस वाट पाहावी लागणार आहे. 1 लाख रुपयाची स्पर्धा म्हणजे तुम्ही लाख मोलाची स्पर्धा खेळतायत. 2 बॉल 9 धावांची गरज. हो आडव्या बॅटने ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. टीप मध्ये योगेश पाटील. एक कंप्लीट सेकंडचा कॉल. या ठिकाणी बळ पाहतोय फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली परंतु बॅकअप चांगलं होतं. फलंदाज होईल बाद. बळेल धाव 1 आणि आता एका चेंडू मध्ये 8 धावांची गरज. एक बॉल आणि आता 8 धावांची गरज. 12 चेंडू 16 धावांची गरज असताना सामना होता कुठे, सामना आला कुठे. म्हणजे 11 चेंडू मध्ये फक्त भोज संघाने 8च धावा खर्च केलेले आहेत. एक बॉल शेवटचा आणि तो देखील राहिलाय टीम ओम कोंडेश्वर भोज संघाच्या नावावरती. आणि ओम कोंडेश्वर भोज संघ या ठिकाणी विजय झालाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम राज क्रीडा मंडळ कुलगाव. देखील देणार आहोत परंतु टॉस या ठिकाणी होणार आहे.